हक्काची मनामनातून नाद उसळे हो। मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची अभिमानासाठी झटते हो, हो, हो। जनकल्याणार्थ आखले समान धोरण जाती भेदाचे। फायनली डॉक्टर राजेश पाटलांचं नाव परवा जाहीर केलं। त्याचं आपल्याला अभिनंदन करायचंय, त्याचा आपल्याला अभिमानही आहे की लोकशाही पद्धतीने एक घोषणा प्रदेशाकडून आल्या त्या देणार आहे आणि त्यानंतर वर्षाताईंना विनंती करणार आहे की आपण संयोजिका म्हणून आपला जो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती एकदा घोषणा देऊया। मस्त मुठी घट्ट आवळा, हात वरती करा। भारत माता की आवाज खणखणीत यायला पाहिजे मागे। माझ्याच नाही, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची बापाची पार्टी। आणि मग अशा या सगळ्या कालखंडामध्ये काम करत असताना, अशा प्रकारची सगळी व्यवस्था करत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये देना होगा। मेरा यहाँ कुछ भी नहीं है, जिसका है उसी के पास भेजती हूँ। जो कुछ लेती हूँ वो मेरे ऊपर ऋण है, कर्जा है, न जाने मैं कैसे उसे चुका पाऊंगी। अशा प्रकारे त्यांनी शिवबांच्या धोरणांची रयतेच्या हक्काची मनामनातून नाद उसळे हो। मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची अभिमानासाठी झटते हो, हो, हो। जनकल्याणार्थ आखले समान धोरण जाती भेदाचे ना कधी केले राजकारण समाजात बांधले हो समतेचे तोरण। तुमची आमची भाजपा हो सर्वांची, भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची। श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्यांच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संस्कारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची। भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची। भाजप महायुती आहे, तरगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे। या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार संघटन पर्वचं महाराष्ट्रामध्ये जे संघटनाचे निवडणुका सुरू आहे त्या निवडणुकांमध्ये आज नवी मुंबई येथील निवडणूक पार पडली आहे आणि डॉक्टर राजेश पाटील एक मनमिळावू व्यक्तित्व, सुसंस्कृत चेहरा हा भारतीय जनता पक्षाने आज जाहीर आदरणीय गणेशजी नाईक असतील, आदरणीय गंगाताई माली असतील, यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचं बळकटीकरण हे मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये झालेलं आहे। जनतेचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांचा प्रतिसाद हे सगळं पाठबळ हे राजेशजी पाटील यांच्या मागे आहे। त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा निश्चित महापौर गेल्या 10 वर्षांमध्ये राजेश पाटील वैशिष्ट्य आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळतो। त्यामुळे संघर्षशील नेतृत्व राजेशजी पाटील जे सर्वांना सोबत घेऊन चालत आहे। भारतीय जनता पक्षाचा एक असा चेहरा की ज्यांनी सगळ्यांबरोबर जवळीक साधलेली आहे आणि नवी मुंबईच्या जनतेला एक कणखर नेतृत्व देण्याचं काम हे राजेशजी पाटील यांच्या सोबत झालेलं आहे। धन्यवाद, थँक्यू सर। तसा काही नवीन कार्यकर्ता नाही,
मी देखील या ठिकाणी 10 वर्षापासून काम करतोय. माझ्याकडं सुरुवातीपासून महामंत्री पद हे भारतीय जनता पार्टी मधलं मोठं पद आहे. अध्यक्षपदानंतर त्यातल्या त्यात महामंत्री संघटन जो असतो तो त्या ठिकाणी महत्वाचा असतो आणि ती जबाबदारी मी त्या ठिकाणी पार पाडलेली असल्यामुळं, उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडलेली असल्यामुळं मला या ठिकाणी जी काही आपल्या पक्षीय लेवलवरची रचना आहे ती रचना करण्यासाठी आम्हाला काही अवघड नाही आहे. त्याच्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संच, कोणी नवीन असतील जुने असतील, परंतु हा भेदभाव त्या ठिकाणी न करता या ठिकाणी कार्यकर्ता जो भारतीय जनता पार्टीचा आहे, ज्याच्याकडे जे जे कौशल्य आहे त्याप्रमाणे त्यांना काम देऊन आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही त्यांचा सन्मान करून त्यांना सन्मानाचं पद त्या ठिकाणी देऊ. कुणाला नाराज व्हायचा प्रश्न येणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीची बांधणी देखील आम्ही करू. एक 10 वर्ष पहा, भारतीय जनता पार्टी ही जगातली सर्वात मोठी सदस्य संख्या असलेली पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी आपल्या महाराष्ट्रात देखील त्या ठिकाणी 1.5 कोटी सदस्य संख्या असलेली पार्टी आहे. नव्या मुंबईमध्ये देखील त्या ठिकाणी 3.5 लाखाच्या वर सदस्य संख्या असलेली पार्टी आहे. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी असा काही प्रश्न कधी आला नाही, परंतु आम्ही निष्ठेने या ठिकाणी काम करत राहू, मिळून काम करत राहू, सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी काम करू. कुठेही आम्हाला त्या ठिकाणी तशी काही अडचण निर्माण होईल असं मला वाटत नाही. थँक्यू. एक रचना आहे आणि त्या रचनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे. ही निवड त्या ठिकाणी झाल्यानंतर मला आता या ठिकाणी संघटनात्मक रचना ही पहिल्यांदा त्या ठिकाणी करणं आमची गरजेचे आहे आणि ती ह्या 15 ते 20 दिवसामध्ये करण्याचा माझा प्रयत्न असेल. मग याच्यामध्ये जिल्ह्याची कमिटी असेल, तालुका मंडळ स्तरावरची कमिटी असेल, बूथ स्तरावरची कमिटी असेल, ह्या गोष्टी आम्हाला करणं अपेक्षित आहे. कारण ह्या गोष्टींचा आधार घेऊनच आम्हाला त्या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे. निवडणुकांना सामोरे जाताना त्या ठिकाणी आपल्याला मतदारांचा अभ्यास लागतो. इथल्या समस्या त्या ठिकाणी आहेत, गावगावठाणांच्या समस्या आहेत, या ठिकाणी झोपडपट्टीवासियांच्या समस्या आहेत, त्या ठिकाणी शहरवासियांच्या अल्पोत्पन्न गट आणि इतर घटकांच्या देखील समस्या आहेत. या समस्या सोडवताना आपले मंत्री महोदय सन्मान्य गणेशजी नाईक साहेब त्या ठिकाणी अग्रेसर आहेत, तेही सोडवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या लाडके आमदार मंदाताई म्हात्रे ह्या देखील वेळच्या वेळेवर त्या ठिकाणी शासन स्तरावर ह्या समस्यांबाबत त्या ठिकाणी निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात. आता जिल्हाध्यक्ष म्हणून माझी देखील जबाबदारी आहे. ज्या ज्या विभागामध्ये ज्या समस्या आज त्या ठिकाणी अजूनही काही प्रलंबित आहेत त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत. पण महापालिकेच्या निवडणुका कधीही झाल्या तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी नव्या मुंबईमध्ये सक्षम आहे. कार्यकर्त्यांचं मोठं बळ असलेली पार्टी आहे. कार्यकर्त्यांच्या बरोबरच या ठिकाणी 2 आमचे आमदार आहेत, मंत्री आहेत. त्याच्यामुळं महापालिकेची निवडणूक आम्हाला त्या ठिकाणी जड नाही. आम्ही 101% मोठ्या संख्येनं आमचे नगरसेवक निवडून येतील, रेकॉर्ड ब्रेक नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील आणि महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी असेल. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.